नमस्कार, मी अनुश्री. आपण पाहत आहात गौर प्रकाशन न्यूज. आजची ठळक बातमी. अमरावती सज्ज झाली आहे एका मोठ्या शक्ती प्रदर्शनासाठी. 17 जूनच्या महामोर्चाला वंचित बहुजन आघाडीचा जाहीर पाठिंबा, हजारो कार्यकर्त्यांचा सहभाग, उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात तीव्र संताप. अखेर या आंदोलनातून कोणता मोठा संदेश जाणार? पहा संपूर्ण बातमी. महाराष्ट्र शासनाच्या उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात 17 जून रोजी अमरावती येथे आयोजित करण्यात आलेल्या 59 जातींच्या संयुक्त महामोर्चाला वंचित बहुजन आघाडीने जाहीर पाठिंबा दिला असून या आंदोलनामुळे जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलेच तापले आहे. जिल्हाभरातून हजारो कार्यकर्ते या महामोर्चात सहभागी होणार असल्याने 17 जून रोजी अमरावतीत मोठे शक्ती प्रदर्शन होण्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर शनिवार 13 जून रोजी त्रिवेणी कॉलनी, काँग्रेस नगर रोड येथील संघमित्रा वसतिगृहात वंचित बहुजन आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीत महाराष्ट्र शासनाच्या उपवर्गीकरणाच्या निर्णयाचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच सामाजिक न्याय, संविधानिक हक्क आणि आरक्षणाच्या संरक्षणासाठी सर्व समाज घटकांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष राहुल मेश्राम यांनी 17 जून रोजी सकाळी 11 वाजता विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय दरम्यान निघणाऱ्या महामोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. हा महामोर्चा सामाजिक न्याय आणि आरक्षणाच्या हक्कांच्या संरक्षणासाठी महत्त्वाचा असल्याचे सांगत त्यांनी जिल्हाभरातील कार्यकर्त्यांनी एकजुटीने सहभागी व्हावे असे आवाहन केले. बैठकीत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी शासनाच्या निर्णयाविरोधात लोकशाही मार्गाने संघर्ष करण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच 17 जूनचा महामोर्चा यशस्वी करण्यासाठी गावागावात जनजागृती मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष राहुल मेश्राम, सुरेश तायडे, रमेश आठवले, बाबाराव गायकवाड, आनंदराव इंगळे, बबलू रामटेके, साहेबराव नाईक तसेच भारतीय बौद्ध महासभेचे पर्यटन तथा प्रचार सचिव नयन मोंढे, श्रीकृष्ण तातड, शैलेश बागडे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. 17 जून रोजी होणाऱ्या या महामोर्चाकडे आता संपूर्ण विदर्भाचे लक्ष लागले आहे. विविध सामाजिक संघटना, समाज बांधव आणि कार्यकर्त्यांचा वाढता पाठिंबा पाहता अमरावतीत मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर होणारे हे आंदोलन आगामी काळातील सामाजिक आणि राजकीय घडामोडींसाठी महत्त्वाचे ठरणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. जय भीम, जय शिवराय. मी राहुल मेश्राम, जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी अमरावती पूर्व. येणाऱ्या 17 तारखेला सर्वपक्षीय जो शासनाने आपल्या सगळ्या जातींवर अन्याय करून जो उपवर्गीकरणाचा निर्णय दिला, त्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी येणाऱ्या 17 तारखेला सर्वपक्षीय महामोर्चा काढण्यात येत आहे. त्या महामोर्चाला वंचित बहुजन आघाडीचे सगळे कार्यकर्ते, पदाधिकारी हजारोच्या संख्येने उपस्थित राहतील आणि उपवर्गीकरणाचा जो निर्णय आहे तो निर्णय शासनाकडून रद्द करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल. एवढंच मी सगळ्यांना सांगतो. जय भीम, जय शिवराय. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. मी रुग्णसेवक सुरेश तायडे, वंचित बहुजन आघाडी अमरावती शहर. महाराष्ट्र सरकारने उपवर्गीकरण जे सर्वसामान्य जनतेवर लादलेलं आहे त्याचा मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करतो. आणि म्हणजे आम्ही जे म्हणत होतो की भारताचं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं, आमचं आरक्षण कोणी हिरावून घेऊन जात नाही. आम्ही एवढ्या कुंभकर्णीमध्ये निवांत झोपलेलो असताना महाराष्ट्र सरकारने आमच्या आरक्षणावर गदा आणलेला आहे आणि उपवर्गीकरण लादण्यासाठी महाराष्ट्र सरकार पूर्णपणे तयार आहे. त्यासाठी त्याच्या विरुद्ध आंबेडकरी जनता सुद्धा मोठ्या ताकदीने 17 जूनला अमरावती जिल्ह्याच्या वतीने आंबेडकरी जनतेच्या वतीने जो महामोर्चा उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये निघणार आहे. मी संपूर्ण आंबेडकरी जनतेला आवाहन करतो की आपण आपलं आरक्षण जात असताना आमच्या संविधानाला महाराष्ट्र सरकार पायाने तुळत असताना आपण उघड्या डोळ्याने पाहू शकत नाही. तेव्हा
आपल्या घराला लॉक लावून आपल्या दुकानाला लागलो 17 तारखेला आपले सर्व कामे बंद करून या महामोर्चामध्ये महाराष्ट्र सरकारच्या छाताडावर उभं राहण्यासाठी आपल्याला सज्ज व्हायचं आहे. आपण सर्वांनी या महामोर्चाला यशस्वी करण्याचा प्रयत्न करत आहे. धन्यवाद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे धडाडीचे सर्व कार्यकर्ते आणि आज इथे जी मीटिंग झालेली आहे महामोर्चा संदर्भात याला फार मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं सर्वांनी आवाहन केलेलं आहे. हा अनुसूचित जातीसाठी जो एक संघ एस.सी. समाज बाबासाहेबांनी तयार केलेला होता, या एक संघ समाजामध्ये कशी फूट पडायची आणि सर्व एक संघ म्हणजे बौद्ध जातीतील बौद्ध धर्मातील लोकांना सर्व लोक एकत्र बौद्धकडे येत असताना अशा वेळेस एस.सीचं अवकडं करून भांडण लावून या महाराष्ट्र सरकारने दिलं याचा मी निषेध करतो. एवढं बोलून थांबतो. मी रमेश आठवले, वंचित बहुजन आघाडी महासचिव अमरावती शहर. जो महाराष्ट्र शासनाने जो अवकडं निर्माण केला आहे आणि अनुसूचित जातीमध्ये फूट पाडण्याचा जो प्रयत्न केला आहे तो अमरावती जिल्ह्यातील उप वर्गीकरण कृती समितीने जो मोर्चाचं आवाहन केलं आहे 17 तारखेला, या मोर्चाला वंचित बहुजन आघाडीचा पूर्ण पाठिंबा राहील आणि आमचे सर्व कार्यकर्ते या मोर्चात ताकदीने सामील होतील असे मी सर्व अमरावती शहरातील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना आवाहन करत आहे. आपणास गौरव प्रकाशनची ही बातमी कशी वाटली कमेंटमध्ये अवश्य लिहा. गौरव प्रकाशन चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.